लोकांना आता बेळगावचं प्रेम कमी झालंय. हा तेच आम्हाला नाही कमी झालं, पण महाराष्ट्रातल्या लोकांना मात्र 100% कमी झालेलं आहे. त्यांचं इकडे लक्ष नाही, त्यामुळं थोडंफार आमचं पण म्हणजे मन थोडंसं तिकडं आता आहे त्या गोष्टीशी जामून घ्यायचं अशा पद्धतीने चालू आहे की बाबा कर्नाटक तुम्हाला महाराष्ट्रात द्यायला तयार आहे आणि महाराष्ट्र काय म्हणतंय की बाबा आम्हाला सगळंच द्या, म्हणजे जे काही ही जे आता तुम्ही नाव घेतले सगळेच द्या, थोडी नाही आम्ही घेणार, म्हणजे तुम्ही त्या माझ्या नावानुसार जे म्हटलेलं आहे ते नाही तर आम्हाला सगळीच पाहिजेत. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी वार्तांकनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या समाजातील गोष्टी दाखवण्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत आहे. मी आता एका ठिकाणी आहे, कोल्हापूर परिसरात आहे. कोल्हापूर परिसरातून मी प्रतापराव गुजर यांच्या समाधीस्थळावर जाणार आहे आणि जात असताना मी एका ठिकाणी आलो. आपण बघू शकता की माझ्या डोक्याच्या वर हॉटेल सह्याद्री आहे. इकडं मराठी इंग्रजीत लिहिलंय. इथं या बाजूला इकडं 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 हां ह्या बाजूला हॉटेल सह्याद्रीचा बोर्ड आहे. पलीकडं जर बघितलं तर तिथं श्री क्षेत्र रामलिंगेश्वर देवालय लिहिलंय. आता हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे वाटलं असेल की मी महाराष्ट्रातल्या किंवा कोल्हापूर परिसरातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी आहे. तर मी कोल्हापूर परिसरातच आहे, परंतु मी जो फलक दाखवला ना, तर त्या कोपऱ्यात बघा, तर तिथं ही मराठी भाषा दिसत नाही, तर कुठली तरी वेगळी भाषा दिसते. आणि मग ज्यावेळी आम्ही कोल्हापूरवरून गडहिंग्लजला चाललेलो आहे आणि तिथून आम्ही नेसरी, जे प्रतापराव गुजर यांची समाधी आहे, तिकडे जाणार आहे. जात असताना हा थोडंसं आम्ही कर्नाटकात आलेलो आहे. तर इथं कर्नाटकात काही माणसं भेटलेले आहेत आणि ते मराठी माणसं आहेत. तर मला थोडंसं म्हणजे माझं ऊर भरून आलं, कारण आपण इकडच्या कोल्हापूर परिसरातल्या लोकांना ह्याचं काही नवल वाटत नाही, कारण इकडे बाँड्रीवर मराठी कर्नाटक अशी गावं मिक्स आहेत. परंतु माझ्यासारख्या मुंबईच्या पत्रकाराला इकडे येण्याचा फार योग येत नाही. यापूर्वी मी बेळगावला वगैरे आलेलो आहे, परंतु ह्या अशा काही खेडेगावामध्ये मी आलेलो नाही. तर या खेडेगावातलं एक हॉटेल आहे रस्त्यावर, तर इथं काही माणसंही आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया. तर नमस्कार, एक मिनिट हा, मी बसतो तुमच्यासोबत. मी नमस्कार म्हणल्यानंतर तुम्ही सुद्धा नमस्कार म्हणलात. होय. म्हणजे नमस्कार तुम्ही कर्नाटकमध्ये कन्नडमध्ये म्हणला की मराठीत म्हणला? नाही, मराठीत बोललो मी. मग मी कर्नाटकात आहे ना, मग तुम्ही मराठी? अगदी सीमा भागात राहतोय. बर. जे आम्हाला इथून मला वाटतं एक महाराष्ट्र बाउंड्री 3-4 किलोमीटरवर आहे. बर. आणि पाणीपासून म्हणजे हा सगळा परिसर मराठी परिसर आहे. बर. 100% मराठी होता. आता थोडंफार बदल होत चाललाय, मुलं कन्नड शाळेत चालले, त्यामुळे या नंतरची पिढी थोडीफार कन्नड होत चालले. आमच्यापर्यंत सगळं जवळजवळ मराठी भाग आहे. अच्छा, कन्नड शाळेत चाललेत म्हणजे मराठी शाळा इथं नाही? मराठी शाळा आहे, कन्नड शाळा आहे. ठराविक ठिकाणी कन्नड मराठी दोन्ही शाळा आहेत. ठराविक गावामध्ये, आता या गावात शिपूरमध्ये फक्त मराठी शाळा आहे. हे गाव जर सोडलं तर आसपासच्या सगळ्या गावामध्ये दोन्ही शाळा आहेत, कन्नड आणि मराठी. अच्छा, आणि ह्या गावात फक्त मराठी शाळा. काय गावाचं नाव आहे? शिपूर. शिपूर. बर. तुमचं नाव काय साहेब? माझं नाव अमोल पाटील. बरं. पाटील साहेब, तुम्ही काय करता, व्यवसाय वगैरे? मी प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षक आहे. होय का? वा वा वा. अच्छा, प्रायव्हेट मध्ये, सरकारी नाही? सरकारी नाही, म्हणजे विना अनुदानित. मग ती शाळा म्हणजे कुठल्या पॉलिटिकल वगैरे यांची आहे की आपलं सामान्य इथं लोकल कमिटी आहे. बर. मग आता मला सांगा की इथं तुम्ही म्हणजे मराठी माणसं आहात, तर इथलं जीवन आणि महाराष्ट्रातलं म्हणजे बाँड्री क्रॉस केलं, काय फरक आहे? आम्हाला तरी अजिबात काही फरक वाटत नाही. आम्ही अगदी म्हणजे महाराष्ट्रात राहिल्यासारखं आतापर्यंत राहत आलोय. फक्त कसं कागदोपत्री किंवा जे सरकारी कामं आम्ही कार्यालयात जातोय त्यावेळी थोडं अडचण येते, कन्नड थोडं येत नसल्यामुळं कुणाला तरी विचारून किंवा हे करून. आता बऱ्यापैकी आम्हाला बोललेलं समजते, पण बोलताना प्रॉब्लेम होते. अच्छा, म्हणजे तुम्हाला कन्नड नाही जमत एवढं? समजते, मोडकं तोडकं बोलतोय आम्ही. मग तुम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे का कर्नाटकात असल्याचा अभिमान आहे? मराठी तर निश्चितपणे आम्ही मराठी असण्याचा अभिमान आहे आम्हाला.
त्याच्याबद्दल. कारण कर्नाटकात असलो म्हणजे काय आम्ही मराठी असण्याचं आम्हाला हे वाटतं, अशातला काय भाग नाही. बहुसंख्य समाज इथं मराठी असल्यामुळे त्याचं काय फारसं हे येत नाही. फक्त कार्यालयीन भाषेपुरतं थोडंसं अडचण येतं एवढंच, बाकी काय. इकडे या मराठी परिसरामध्ये म्हणजे बेळगावमध्ये बघा मोठमोठे पॉलिटिशियन आहेत मराठी वगैरे, अनेक आमदारही होते. आता आता कोणी आमदार इकडे मराठी कोणी आमदार आहेत का या परिसरात? मराठी आमदार आता सध्या तरी नाही आहेत कोण. अरे 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 सगळे म्हणजे म्हणजे हे आहेत. सुरुवातीला एक 4-5 आमदार वगैरे मराठी भाषिक किंवा मराठी हे होते, आता नाही आहेत. ज्यावेळी निवडणुका असतात आणि उमेदवार कन्नड असेल आणि मराठी असेल तर तुम्ही मतदान कोणाला करता? कसं सीमा भागात असल्यामुळे मोडकं तोडकं असताना तो उमेदवार मराठी बोलत असतो किंवा बऱ्यापैकी मराठी बोलत असतात. दोन्ही भाषेतनं कम्युनिकेशन असते त्यांचं, काय प्रॉब्लेम आहे. अच्छा. आता हे तुम्ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ वगैरे हे वाचलेलं आहे का? त्या चळवळीविषयी काय वाटतं तुम्हाला? सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात इथं सुद्धा चालायचं. 7-8-10 आमदार महाराष्ट्र एकीकरण समितीचे इथे निवडून येत होते, खासदार निवडून येत होते. पण आता ते फार म्हणजे कालांतर जसं हे होत गेलं तसं ते मागं पडत चाललंय. आणि समीकरणीचं जे आहे ते आता सध्या तरी एक सुद्धा या भागात, बेळगाव भागात जिल्ह्यामध्ये निवडून आलेली सीट नाही आहे. त्यामुळे थोडंफार बॅकफूट गेल्यासारखं चालू आहे आता. ते चळवळ ह्या तुमच्या गावापर्यंत होती का पूर्वी? म्हणजे फार मोठ्या प्रमाणात होती. इथून सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार वगैरे इथं इलेक्शनला उभा राहायचे. आता इथं नाही आहेत, पण आता बेळगावमध्ये प्रॉपर बेळगाव आणि आसपासच्या भागामध्ये जोरात आहे. आमच्याकडे थोडं कमी झालं. ज्यावेळी ते चळवळ असायची, लोक आंदोलन करायची कर्नाटक सरकारच्या विरोधात किंवा काही कन्नड भाषेची जबरदस्ती म्हणून, त्यावेळी इथलं तुमच्या गावातल्या लोकांनाही अटक करणं वगैरे असे प्रकार झाले? होत होतं इथं मोठ्या प्रमाणात होतं. निप्पाणीमध्ये त्यावेळच्या काळात शहीद झालेले लोक आहेत, त्यांचे अजून सुद्धा काळा दिन म्हणून आम्ही 1 नोव्हेंबरला पाळतोय. निप्पाणी बंद हे सगळं असतंय, जोरात चालू असतं. आता काय परिस्थिती? आता ते तेवढं महाराष्ट्र प्रेम वगैरे कमी होत चाललं असेल. महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या लोकांना आता बेळगावचं प्रेम कमी झालंय. तेच, आम्हाला नाही कमी झालं, पण महाराष्ट्रातल्या लोकांना मात्र 100% कमी झालेलं आहे. त्यांचं इकडे लक्ष नाही. त्यामुळं थोडंफार आमचं पण म्हणजे मन थोडंसं तिकडं आता आहे त्या गोष्टीशी जामून घ्यायचं अशा पद्धतीने चालू आहे. मध्यंतरी राज ठाकरे बोलले होते की तुम्ही तिकडच सुखी राहा. सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. तुम्हाला तिथं बसून ते बरं वाटतंय बोलणं करणं. इथं येऊन परिस्थिती बघितली आणि हे केल्यानंतर समजून आम्ही पण आता ऍडजस्टमेंट सगळं चालू आहे. म्हणजे काही वर्षापर्यंत तुम्हाला असं वाटलं असेल की आपल्याला कधी ना कधी महाराष्ट्रात घेतील? 100% असं वाटत होतं. माझ्या नावालाच्या प्रमाणे मला वाटतं ही आमची आमचा तालुका उक्केरी आहे. उक्केरीतली 8-9 गावं जाणार होती. आमचं हे सिप्पूर, इटणी मग तेव्हा परिसर महाजन अहवालानुसार ही गावं महाराष्ट्रात टाकलेली आहेत. टाकलेले आहेत. आणि कुठला भाग म्हणजे बेळगाव मात्र कर्नाटकात त्यांनी टाकलाय ना? बेळगाव कर्नाटकात टाकून माझ्या नावाला प्रमाणे थोडाफार बेळगावच्या परिसर भाग आणि उक्केरी तालुक्यातले 8-9 गावं, निप्पाणी तालुका, असा सगळा भाग महाराष्ट्राला त्यावेळी माझ्या नावाला प्रमाण दिलेला आहे. पण तो बेळगावचा नाही ना, म्हणजे काही भाग कर्नाटकात. बेळगाव तालुका, बेळगावच्या आसपासची खेडी, हे सगळा भाग महाजन नावालानुसार महाराष्ट्रात जात होता. आणि कर्नाटकाला तो मान्य होता, महाराष्ट्राला मान्य नव्हता. अच्छा, म्हणजे महाराष्ट्राला काय पाहिजे होतं की बाबा सगळीच गावं घ्या. 862 जी गावं आहेत, बेळगाव, बिदर, भालकी, कारवार सकट सगळं, म्हणजे जवळजवळ कर्नाटकाचा बराचसा भाग पाहिजे अशा ह्याच्यानं ते थांबलंय. म्हणजे तुमचं दुःख हे सुद्धा आहे, म्हणजे हे वेगळंच दुःख आहे की बाबा कर्नाटक तुम्हाला महाराष्ट्रात द्यायला तयार आहे आणि महाराष्ट्र काय म्हणतंय की बाबा आम्हाला सगळंच द्या. म्हणजे जे काही जे आता तुम्ही नाव घेतले सगळेच द्या, थोडी नाही आम्ही घेणार. म्हणजे तुम्ही त्या माझ्या नावानुसार जे म्हटलेलं आहे ते नाहीतर आम्हाला सगळीच पाहिजेत. मग याच्यावर तुम्हाला काय वाटतंय? आता कसं आहे, आम्ही जातोय म्हणजे झालं, अशातला काय भाग नाही. झालं तर सगळं झालं, नाहीतर मग कधी भविष्यात माझं वैयक्तिक मत तर असं आहे, ज्यावेळी आता एवढ्या वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे, ज्यावेळी लहान लहान राज्याची निर्मितीची सरकारला किंवा प्रशासनाला गरज पडेल, वेगळं राज्य निर्माण होईल, त्याच वेळी निकालात निघेल प्रश्न. नाही तर काही शक्य वाटत नाही वेगळं एक राज्य निर्माण होईल, काय तर होईल. अच्छा, म्हणजे ते नाही झालं तर किमान वेगळं राज्य निर्माण व्हावं, भविष्यात सांगता येते. म्हणजे ते गोवा केंद्रशासित करून त्याला बेळगाव जोडावा असाही मध्यंतरी चर्चा झाली होती. पद्धतीने काय झालं तर होईल, नाहीतर काय प्रश्न सुटणं अवघडच आहे. म्हणजे आता महाजन अहवालानुसार काही गावं, जे तुम्ही किती गावं होती टोटल? 836 पैकी या इकडे महाराष्ट्रात द्यायला किती त्यांनी शिफारस केली होती? शिफारस तरी फक्त आमच्या तालुक्यातली 8-9 गावं होती, ही आमच्या भागातली. म्हणजे हे जे महाजन अहवालाचा छोटासा गाव आहे ना, जो आशावाद तुम्हाला होता,
तोही आता म्हणजे मावळलेला दिसतोय. होय होय होय. अच्छा. आमचं महाराष्ट्रातलं राजकारण बघितल्यानंतर कसं वाटतं मग? तुम्ही वाचता का बातम्या वगैरे? म्हणजे तिकडं आम्हाला कन्नड जास्त कळत नसल्यामुळं आम्ही मराठी चॅनल बघतोय, मराठी न्यूज बघतोय. आणि आम्हाला इथं इलेक्शन झालं त्याच्यापेक्षा उत्सुकता जास्त महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याच्याबद्दलच असते. आणि आत्ताचं जे बघितलं ते काय म्हणजे अगदी गलिच्छ आहे. महाराष्ट्रामध्ये तुमच्या इथे ज्या प्रकारे जे चाललंय आता काय ते बोलण्याचा अर्थ नाही, पण फार वेगळ्या पद्धतीनं राजकारण चालू आहे. त्यापेक्षा बरं म्हणायचं कर्नाटकात आम्ही. आता मला सांगा, शिवसेनेचं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं नातं जुनं आहे. आता तिकडं 2 तुकडे झालेत शिवसेनेचे. राष्ट्रवादीचंही म्हणजे पवार साहेब म्हणा किंवा छगन भुजबळ म्हणा, हे याच छगन भुजबळांनी तर मोठी चळवळ हे केली होती. शिवसेनेचे त्यावेळेचे एकनाथ शिंदे इकडे आले होते. आता तुम्हाला काय वाटतं, कुठला शिवसेना हे तुम्हाला म्हणजे ह्या संयुक्त महाराष्ट्रासाठी चांगली वाटते किंवा एकूणच राजकारणामध्ये, आणि कुठला राष्ट्रवादी तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी चांगली वाटते? त्या बघितलं इथं जे कर्नाटकात मराठी माणसं आहेत ते असू देत किंवा महाराष्ट्रामध्ये तुमची जी मराठी माणसं किंवा मराठी पॉलिटिशियन आहेत, कुणालाच ह्या विषयाविषयी असता नाही, अजिबातच नाही. हे सगळं दिखावा आहे. ज्याला ते राजकारण साधायचं आहे, ज्याला राजकारण करायचं आहे, तो फक्त याचा वापर करून घेण्यासाठी करताय. मनापासून कुणाचं काही देणं घेणं नाही. आज समीकरण समिती असू दे किंवा इतर मराठी पॉलिटिशियन असू दे, फायद्यासाठी कुठल्याही पक्षात जातात. कुठल्याही पक्षात तुमच्या महाराष्ट्रात जसं चाललंय तीच परिस्थिती इथं सुद्धा आहे. आणि आता कोणाबद्दल आम्हाला पण कोणाच्याकडून आशा नाही आणि त्यांना पण आमच्याबद्दल काय असता नाही. आता आम्हालाही लाज वाटते की असलं चाललंय ते आमच्या महाराष्ट्रात राजकारण. तसं तुम्ही म्हणला, तुम्ही तर गलिच्छ शब्द वापरला, तर तो अगदी परफेक्ट आहे. तर कसं वाटतं की कधी हे सुधारतील वगैरे, किंवा कुठला तरी पक्ष संयुक्त महाराष्ट्रात चळवळीसाठी तुमच्या ह्या काही गाव परत महाराष्ट्रात घेण्यासाठी काहीतरी करू शकेल असं काय वाटतंय का? अजिबात वाटत नाही. आता तरी तशी परिस्थितीच नाही. त्यांना त्यांच्यातनं सवड नाही बाकीचं काय चाललंय बघायला. त्यांना फक्त आपलं काळा धंदा आणि राजकारण झाकून ठेवायला याचा वापर करायचा. त्यांना जनतेशी किंवा त्यांच्या इतर प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. बरं, अच्छा. आता आपण इथं बाकीची मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा करू. इथं वयोवृद्ध आजोबा आहेत. आजोबा वय किती? माझं वय 75. अच्छा, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहिलेला आहे म्हणजे, आहे ना? जन्म तुमचा महाराष्ट्रात झाला होता का कर्नाटकात झाला? महाराष्ट्रात. त्यावेळी हा तुमचं गाव कुठं होतं? महाराष्ट्रात. बर. मग पण आठवतंय का त्यावेळेचं काय? त्यावेळेचं काय साधारण आठवतंय. म्हणजे आजरा तालुका होता, जिल्हा कोल्हापूर. तुमचं मला सांगा, तुमचं किती साली जन्म झाला? 50. मग त्यावेळी मुंबई राज्य होतं, म्हणजे बेळगाव होतं की, म्हणजे मुंबई राज्य, म्हणजे मुंबई राज्यात तुमचा जन्म झालेला होता? मुंबई राज्यात. अच्छा. आणि मग बेळगाव त्यावेळी मुंबईमध्येच होतं, म्हणजे मुंबई गुजरात पासून इथं बेळगाव पर्यंत, बरोबर ना? बरोबर. अच्छा. आणि मग नंतर महाराष्ट्र ज्यावेळी वेगळा झाला त्यावेळी हे काढलं गेलं. मग त्यावेळी किती वर्षाचे होता तुम्ही? 1962-65 ला? काय एवढं काय आठवत नाही त्यावेळेला. 65 का 62? हो, 62 ना. हा, म्हणजे बरोबर बोलतोय मी. 1962 ला महाराष्ट्र वेगळा झाला. वेगळं झालं आणि तुम्ही बाहेर पडला. हा, बाहेर पडला. ते मोर्चे निघत होतो त्यावेळेला. बर. आम्ही कर्नाटकमध्ये राहत नाही. बर. मग तेव्हा बरीच लोक आमच्या इथली म्हणजे खेड्यावेळेला धरून येईल कर्नाटक सरकारने धरून नेली होती. पकडून. तुम्ही होता असायचा का? बघायला तरी जायचा का? गेलो, बघायला गेलो. आणि आंदोलनात? आंदोलन नाही, फक्त बघितलं जाऊन. म्हणजे निप्पाणला हे चालू होतं आणि मोर्चा त्यावेळेला बघायला गेलो. बर. मग ते छगन भुजबळ वगैरे इकडे आले होते, ते आठवते का? काळ नाही वाटत. नाही आठवत. बर. मग हे आठवलं बघा, आमचे शरद पवार आठवत आहेत? हा, शरद. काय आठवते? म्हणजे इथं एक छोटं गाव आहे महाराष्ट्रातच, सोनगाव म्हणून. बर. तिथं ते ह्याला आलते, म्हणजे सभेला आलते. त्यावेळेला आम्ही बघितलं. आणि इकडे कर्नाटकात ह्या आंदोलनाच्या निमित्तानं म्हणा किंवा भाषणाच्या निमित्तानं, संयुक्त मराठा चळवळीच्या निमित्तानं पवारसाहेब कधी आले होते का? नाही. म्हणजे आले असतील पण माहित नाही. हा, मग नाही म्हणजे कसं त्यावेळेला कर्नाटक भाग झाला कर्नाटका, मग ते इकडे फिरकलं नाही. आणि ते महाराष्ट्रात. बाळासाहेब ठाकरेंची चांगली आक्रमक भूमिका होती. बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय मत होतं त्या काळात? तुम्ही बघितली असतील भाषणं किंवा काय? भाषण बघितली, फक्त सरकार बघा आणि भाषणं बघितली. बर. बाळासाहेब.
60-70. मग तुम्हाला त्यावेळी काय वाटायचं की आपण महाराष्ट्रात कधीतरी जावं असं वाटायचं का? वाटायचं ते. बर. आता सुद्धा वाटतंय काय महाराष्ट्रातच जावं, कारण भाषाच येत नाही कन्नड म्हणल्यावर इथे राहून ती काय करायची, सगळं कन्नड. बर भाषा ती हे आम्ही कचेरी बिचेरीला गेलो नाही, सगळी भाषा कन्नड. बर. आता तुमचं वय 75 वर्ष झालं, होय. अजून तुम्ही 10, 12, 15, 20 वर्ष जगाल. काय? ते उरलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुमचं म्हणजे जे काय स्वर्गवास आहे तो कर्नाटकात व्हावा का महाराष्ट्रात? महाराष्ट्रात जावं. अच्छा हा अच्छा महाराष्ट्र भाषा मराठी म्हटल्यावर महाराष्ट्र. बर. अच्छा. पण आता हे होईल असं वाटतंय का? आता हे जसे आपले शिक्षक बंधू बोलले की आता काय आशा सोडलेली आहे. नाही नाही, त्या हे जे आहे मला जाणार महाराष्ट्राची समितीचे बेळगावचे लोक भरपूर घरपड आलं. बर महाराष्ट्रात जाणार किती रंग झाले, किती काय झाले सगळे. बर. तुमचं नाव काय? तुकाराम सीताराम पाटील. बर. तर पाटील साहेब, तुम्ही आशा व्यक्त केली, तुमचं वय झालेलं आहे, हा, परंतु तुम्हाला वाटतंय की अजून हे महाराष्ट्रात आम्ही जाऊ. 101%. काय बोलता अजून? महाराष्ट्र आपण ते आमचे पॉलिटिशियन तिकडचे कुणी नावच घेत नाही ना, तुमच्या इकडचं बोलतच नाहीत कुणी या विषयावर. केरळनी कन्नड येत असेल मग महाराष्ट्र लोकांनी. मला मराठी येते. नाही ते नाही बोलत की बाबा हा जे तुमचा सीमावर्ती भाग आहे, तुमची गावं बाबा महाराष्ट्रात घेतली पाहिजेत, यासाठी आमच्या महाराष्ट्रातले पॉलिटिशियन काय करत नाहीत, मुख गिळून ग बसलेले आहेत. ते आम्ही येतो भाषणाला तर काही तुमचे महाराष्ट्रातले 8 विद्यार्थी कर्नाटकवाले, महाराष्ट्रातले मंत्री आज कर्नाटकाची विद्यार्थी बंधन घालतात त्यांच्यावर. अच्छा, आता आपण इकडे काका आहेत त्यांच्याशी बोलू. साहेब, लय बरं वाटतं हो मी महाराष्ट्र, आणि दुःखही वाटतंय की तुम्ही सगळे तुमची फार तळमळ इच्छा आहे की महाराष्ट्रात यायचंय. हे बाबांचं वय 75 वर्ष झालं, आता त्यांना महाराष्ट्र हे गाव महाराष्ट्रात बघायला मिळेल की नाही सांगता येत नाही. तुमच्या काय भावना आहेत? नाव पहिलं सांगा. माझं नाव शहाजी पाटील, मी पण शिक्षकी पेशामध्ये होतो. आता जर तसा विषय बघायला गेला तर जास्तीत जास्त संमत कसं झालंय, मातृभाषा मराठी असल्यामुळं जास्तीत जास्त संमत आमचं म्हणजे महाराष्ट्राचीच आहेत. पण जरी कर्नाटकमध्ये असलो तरी मातृभाषेच्या आधारे आम्ही जास्तीत जास्त संपर्क आमचा महाराष्ट्रात आहे. आतापर्यंत हा प्रश्न तसा म्हणजे जसा सुरुवातीला होता की म्हणजे हा जो भाग आहे 836 गावांचा सीमा भाग, हा महाराष्ट्रात मराठी भाग जावा अशी धडपड ज्या वेळेला सुरुवातीला जशी होती तशी आता राहिलेली नाही. प्रत्येकाने काय केलेलं आहे की आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायसाठी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं काय केले ह्या मतदारांचा वापर केलाय. आणि कर्नाटकातल्या लोकांना सांगताय का महाराष्ट्रातल्या? कर्नाटकातल्या लोकांचा असेल किंवा महाराष्ट्रातल्या लोकांचा असेल, आता जास्तीत जास्त ह्याच लोकांनी किंवा आता बघा की छत्तीसगड म्हणा किंवा तेलंगणा म्हणा, ही राज्य वेगळी म्हणजे एका राज्यातून 2 राज्य तयार झाली, वेगळी झाली. हा भाग म्हणजे काय झालेला आहे की हा भाग असा विभागलेला आहे. म्हणजे ही जी 836 गावं आहेत ही कसं काय झालेली आहेत, थोडी बेळगाव जिल्ह्यामध्ये आहेत, त्यानंतर थोडी कारवार जिल्ह्यामध्ये आहेत, थोडी विजापूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळं ह्या भाग ज्यादा अंतरावर विभागाला गेल्यामुळं एकत्र असा कधी एवढा मोठ्या संख्येने आला नाही. आता मला आपण ह्या प्रश्नाकडे येऊया की तुमचे जे 8-9 गाव आहेत ते महाजन अहवालाने महाराष्ट्रात द्यायला परवानगी दिलेली आहे, शिफारस केलेली आहे. कर्नाटक सरकारही द्यायला तयार आहे, पण महाराष्ट्र सरकार म्हणजे बाबा पाहिजे तर सगळेच घेऊ आम्ही 836 आहेत ते, पण हे फक्त 8-9 घेणार नाही. पण त्याच्यामुळे तुमचं मरण होतंय ना, म्हणजे तुम्हाला तुमच्यावर अन्याय होतोय, त्याबद्दल काय वाटतं? त्या मुद्द्यावर तुम्ही महाराष्ट्र सरकारला काय सांगाल? तसं जर बघायला गेला तर ही जी आता आमचं हे शिवपूर गाव आहे किंवा आसपास आजूबाजूची जी खेडी आहेत, इथून हायवेपासून एक 12 खेडी अशी आहेत की ती शुद्ध मराठी आहेत. जवळपास 99% मराठी आहेत आणि 1% कोणतरी कन्नड बोलणार आहे किंवा कन्नड लिहिणारा वाचणारा असं म्हणजे आमच्या या पिढीपर्यंत आहे. पण जवळपास म्हणजे कसं झालंय 99% लोक हे मराठी आहेत आणि आता नवीन शिकलेले 1% लोक कोणतरी असतील कन्नड. पण ह्याचा कसं आहे, आमच्या राहणीमानावर किंवा आमच्या दैनंदिन जीवनावर याचा विशेष असा कोणता मोठा परिणाम होत नाही. फक्त काय होतं की आमच्याकडे कन्नड ही भाषा आम्हाला पूर्ण अवगत नसल्यामुळं
अनेक अडचणी निर्माण होतात की आमच्या म्हणजे कार्यालयीन ज्या अडचणी आहेत, तर तालुका लेवलला असेल, जिल्हा लेवलला असेल किंवा अगदी ग्रामपंचायतीपासून. ह्याच्या अगोदर कसं होतं, कर्नाटक शासनानं काय केलं होतं, बरीच कागदपत्र इंग्लिशमध्ये होती, पण एक 15-20 वर्षापूर्वी काय केलं की कर्नाटक शासनानं सगळीच कागदपत्र ही कन्नडमध्ये केली. त्यामुळं अशा अडचणी झाल्या की आता आमच्या ह्याच गावचा विचार केला तर जवळजवळ 95% लोक हे 5% लोकांच्या वर अवलंबून आहेत. कोणत्या कारणासाठी? भाषेच्या कारणासाठी. आज एखादं कोणतंही समजा जर कार्यालयीन पत्र आलं तर आम्ही त्यांच्याकडे घेऊन जातो. आज मी MA BEd आहे, MA BEd असून सुद्धा आमचा उपयोग नाही. का उपयोग नाही? तर आम्हाला कन्नड येत नाही. आणि कन्नडची सक्ती आम्हाला ज्यावेळेला आमचं शिक्षण झालं त्यावेळेला आम्हाला कोणती कन्नड म्हणजे कन्नडबद्दल एवढी सक्ती नव्हती. फक्त काय होतं की कन्नड विषय फक्त एक होता. फक्त आम्हाला काय काय त्यावेळेला करत होते की फळ्यावर प्रश्नही द्यायचे आणि उत्तर द्यायचे. फक्त बघून लिहून काढा आणि तुम्ही पास असं करून काय केले, आमच्या पिढ्या अशा गेलेल्या आहेत. मग ते आता काय झाले, आम्हाला त्याचा थोडासा त्रास होतोय. अच्छा. दुसरा जर बघायला गेला, दुसरा फक्त हा एवढा सोडला तर दुसरा काही प्रॉब्लेम नाही. कारण कसं आहे, कर्नाटक असं म्हटलं जातं आमच्या तिकडं की बाबा कर्नाटक सरकार त्रास देते, म्हणजे भाषा मराठी भाषेला डावलून कन्नड लादण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठी माणसांना पुढे येऊ दिलं जात नाही. आंदोलनं जे महाराष्ट्रात येण्यासंदर्भातली जी महाराष्ट्र एकीकरण समितीची जी आंदोलनं आहेत ती दाबली जातात असं आमच्याकडे बोललं जातं. म्हणजे यापूर्वी बोललं जात होतं, आता जरा ते थंड झालंय आवाज. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? खरी इथं कर्नाटक सरकारचा त्रास आहे का तुम्हाला? तसं जर बघायला गेला तर कर्नाटकची दडपशाही आहेच. कारण कसं झालेलं आहे, कर्नाटक राज्यात राहतोय तर तुम्हाला कन्नड आलंच पाहिजे, हा त्यांचा जो सक्तीची सक्ती आहे, ही सक्ती काय वेळेले आता नवीन पिढ्या घडतील, पण आता जे आमच्या वयाचे लोक आहेत किंवा ह्याच्या अगोदरचे किंवा नंतरचे जे लोक आहेत यांना त्याचा त्रास होतोय. आणि कसं होतंय की भाषेवर म्हणजे मराठी भाषेबद्दल कर्नाटक सरकारचं म्हणजे चुकीचं धोरण आहे की जर समजा एखादा कार्यक्रम घ्यायचा झाला, काय करायचं झालं तर कन्नड ही सक्ती केली जाते. म्हणजे भाषिक स्वातंत्र्यावर आमच्या गदा आणण्याचं काम कर्नाटक शासन करते. आमचा काय विचार आहे की ही जी 836 गावं आहेत, एक तरी महाराष्ट्रात द्या, नाही तर एक तरी आमचं एक वेगळं राज्य करून द्या की जेणेकरून आम्हाला आमचं जीवन सोप्या पद्धतीने जगता येईल. आम्हाला इथं दुसऱ्या कोणत्याही अडचणी नाहीत की जेणेकरून म्हणजे इतर भाषिक सोडलं तर शासनाच्या सगळ्या सुविधा आहेत आम्हाला, असं आम्ही म्हणणार नाही की आम्हाला काही सुविधा नाहीत. पण कसं आहे, प्रश्न आहे तो थोडा भाषेचा आहे. आणि त्यामुळं काय व्हायलं आहे की बऱ्याच अडचणी आज शिक्षण असून सुद्धा आम्हाला म्हणजे एखादं कन्नड पत्र आलं तर आम्हाला कोणत्या तरी कन्नड वाचता येणाऱ्या व्यक्ती घेऊन जायला पाहिजेत आणि मग आमच्या त्या समस्या सुटणार, अशा प्रकारची अवस्था आज आमची आहे. आता जी नवीन पिढी तुम्ही म्हणताय त्यांना मराठी येतं का हो? म्हणजे कारण शाळेत जर कन्नड जात असतील ते तर मराठी कसं येईल त्यांना? नाही, कसं झालं सर, सीमा भागात काय प्रत्येक गावात मराठी शाळा आहे. आमच्यामध्ये कसं आहे, शेड्यूल कसं आहे शाळेचं विषयांचं, मराठी, इंग्लिश, कन्नड. म्हणजे कन्नड ही तृतीय भाषा म्हणून आम्हाला इथं घेतली जाते. जरी समजा कमी मार्क्स पडले तरी पण पास करून दिलं जातं. म्हणजे तृतीय भाषा म्हणून घेतली जाते. त्यामुळं कसं झालेलं आहे, तो एक विषय आम्हाला येतोय. पण तो कंपल्सरी आहे का? कंपल्सरी विषय कन्नड घ्यायलाच पाहिजेत. कारण जसं मराठी येतोय, आता समजा कसं आहे, तुमचा आता हा मराठी भाग आहे, मराठी प्रथम भाषा आहे, द्वितीय भाषा इंग्लिश आहे, तृतीय भाषा कन्नड आहे. म्हणजे कन्नड हा विषय तुम्हाला येणारच. कारण जी इच्छा नसली तरी ते जबरदस्तीने शिकायचं. तृतीय भाषा म्हणून घ्यायलाच पाहिजे. मग शासन काय, कन्नडचा काही संबंधच नाही. म्हणजे तुम्हाला घरातल्याला कोणाला कन्नड येतच नाही? येत नाही, आम्हाला कुणालाच कन्नड येत नाही. मग आम्ही काय करतो की आमच्या मुलांना ज्यांना कन्नड चांगलं येते अशी काही गावात मुलं मुली आहेत त्यांच्याकडे जरासं अभ्यासासाठी लावून देतोय. अशा पद्धतीनं आमचा चाललेला आहे. धन्यवाद पाटील साहेब, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या. खरोखर म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की ही जी 836 पैकी ही 8 गावं त्यांचा नॅचरल सगळ्याच दृष्टीने महाराष्ट्रात येण्याचा अधिकार आहे. पण तरीही ह्याला खरं तर कर्नाटकपेक्षा महाराष्ट्र सरकारलाच दोष दिला पाहिजे. कारण या विषयावर तुम्ही आक्रमक होत नाही. ह्या गावांना 836 गावांसाठी तर तुम्ही न्याय मिळवूनच देत नाही. परंतु ही जे 8 गाव आहेत ज्याला महाजन अहवालाने
परवानगी दिलेली आहे की तिकडे तुम्ही महाराष्ट्रात म्हणजे शिफारस केलेली आहे की त्या महाराष्ट्रात ही गावं द्यायला काही हरकत नाही आणि कर्नाटक सरकार सुद्धा त्यासाठी तयार आहे. परंतु कदाचित म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारची भूमिका ही असेल की बाबा म्हणजे एकदा जर अहवाल स्वीकारला तर मग बाकीच्या गावांवर अन्याय होईल. परंतु ते होत असताना ह्या 8 गावांवर मात्र जो अन्याय होतोय तो त्या 836 गावांपेक्षाही मोठा आहे. आणि आता काय झालंय की तुम्ही सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली की बाबा ज्या पद्धतीचं महाराष्ट्रात राजकारण गलिच्छ राजकारण चालू आहे तेच त्या पाटील साहेबांनी सांगितलं. तुमचं ह्यावर काय वाटतं? महाराष्ट्रातले राजकारण तुमच्या राजकीय नेते तुमच्यासाठी काय करतील असं वाटतंय? तशा तर आम्हाला काय आशा वाटत नाहीत. कारण कसं झालेलं आहे त्यांच्या स्वतःच्याच राज्यात त्यांचे अनेक प्रश्न तयार झालेले आहेत. आणि हे लोक प्रश्न फक्त राजकीय प्रश्न आहेत. राजकीय प्रश्न म्हणजे हलकट हावरट आणि सगळं भ्रष्टाचार आणि संविधान मोडीत काढणं हे प्रश्न आहेत. बाकी काही नाही. आणि आपली सत्ता हस्तगत करणं. बाकी महाराष्ट्र माणसं चांगले आहेत, नेते घाणेरडे आहेत. हा सर. तर कसं झालेलं आहे आम्ही म्हणजे जास्तीत जास्त बातम्या किंवा जास्तीत जास्त राजकीय हालचाली या महाराष्ट्रातल्याच बघत असतोय. कारण कसं झालं आहे आम्हाला भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही कर्नाटकमधलं काही हे करत नाही. म्हणजे कर्नाटकमधल्या चॅनल्स बघायचं म्हटलं तर आम्हाला पूर्ण कन्नड समजत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त संपर्क किंवा जास्तीत जास्त न्यूज चॅनल्स हे महाराष्ट्रातले बघत असतो. महाराष्ट्रातल्या घडामोडी असतील किंवा इतर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घटना असतील या सगळ्यांचा आम्ही साधारण त्याबद्दल साधारण बोलत असतोय. पण कसं होतंय की कर्नाटकमध्ये काय चाललंय हे म्हणजे मराठीतून कोणत्या प्रकारचे चॅनल्स नाहीत. मराठीतून समजण्याजोगं अशा प्रकारचं काही म्हणजे वार्तांकन इकडे होत नाही. फक्त काय होतंय कन्नडमधनं होते आणि कन्नड पूर्ण समजत नसल्यामुळं काय झालं आणि कोणत्या घटना घडल्यात ह्या परफेक्ट लक्षात येत नाहीत किंवा कळत नाहीत. त्यामुळं हा भाग जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडामोडींचाच अभ्यास करत असतो किंवा त्याबद्दलच म्हणजे या लोकांचं इथल्या म्हणजे चाललेलं असतं किंवा बातम्यासुद्धा महाराष्ट्रातल्याच बघत असतात. सर इथं मी कॅमेरामॅनना विनंती करतो ते जे मागचं गाव आहे ते कर्नाटकात आहे काय महाराष्ट्रात आहे? हे कर्नाटकात आहे सर. सर कर्नाटकात आहे पण मराठी गाव. या गावचं नाव असं शिपूर. तर याचा जर साधारण तुम्ही इतिहास बघितला मी कॅमेरामॅनना एक मिनिट आणखी इकडं कॅमेरामॅनना विनंती करतो तिकडं घ्या तिथूनच घ्या तसं. ते गाव जे दिसतंय जरा झूम करून दाखवा. ते जे गाव आहे ते कुठं आहे? हे इकडे सर मंदिर आहे रामलिंगेश्वराचं मंदिर आहे. ते दिसतात ना मोठी लोक. ही निपाणी आहे सर. आता जे मोठं गाव आहे ते निपाणी आहे. ते खाली सकाळ असल्यामुळे तुम्हाला लहान दिसते ते. बर ते निपाणी आहे. तालुका कुठला आहे? तालुका निपाणीचा आहे. आमचा हुकेरी आहे. कारण तिथून तिकडं म्हणजे 1 किलोमीटर. निपाणीमध्ये किती % मराठी लोक आहेत? जवळजवळ निपाणीमध्ये 80% तरी लोक मराठी आहेत. 20% कन्नड असतील. आणि 8 गावं जे तिकडं महाजन समितीने सुचवलेले आहेत त्यात निपाणी येत आहे का? आहे सर, येतंय. कारण कसं आहे माहिती आहे तुम्हाला सांगू का बेळगावच्या जवळपास 100-250 गाव असतील. आमच्या ह्या तालुक्यातली 12 चिकोडी निपाणी तालुक्यातली बरोबर 100-125 गावं असतील. आणि विजापूर तालुक्यामध्ये एक 25-30 अशी गावं असतील की ती मराठी आहेत. आणि कारवार जिल्हा ही अशी एक 836 गावांचं इथं काय झालेलं आहे की ही सीमा भागात म्हणजे महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे की ही 836 जी गावं आहेत ह्या 836 गावांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी किंवा शिकलेल्या मुलांसाठी नोकरीची संधी महाराष्ट्र शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे. दत्तक गाव म्हणून महाराष्ट्रानं घेतलेली आहे ती 836 गाव. दत्तक गाव आहे ती. पण काय करतात का दत्तक म्हणून? फक्त नोकरीच्या संदर्भात म्हणजे कसं होतं शिकलेल्या मुलांना नोकरी. आज जर इथला जर विचार केला आमचा लोकलचा तर 99% लोक हे महाराष्ट्रात अधिकारी आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. कर्नाटकमध्ये फार कमी. अशा पद्धती. आणि शिक्षण कसं झालंय आज आमचं शिक्षण महाराष्ट्रात झालेलं आहे कारण शिवाजी विद्यापीठामध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे. आणि सगळं म्हणजे महाराष्ट्राच्या ह्याच्यातूनच शिक्षण झालेलं आहे आमचं. धन्यवाद पाटील साहेब. तुम्ही तिघांनीही फार वेदना आहे. खरं तर हे फार वेदना आहेत
कारण 1962 पासून ह्या वेदना तुम्ही झेलताय. तुम्हाला अजूनही वाटतंय की बाबा आम्ही महाराष्ट्रात जाऊ. अनेक जणांनी आंदोलन केलं किंवा सातत्याने आंदोलनं होत होती. त्यातले काही जण हयात सुद्धा नसतील, स्वर्गवासी झाले असतील, ज्यांनी स्वप्न बघितलं असेल की आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रातले आहोत. परंतु चुकून किंवा जाणीवपूर्वक किंवा अत्याचार अन्याय करून आपल्याला कर्नाटकामध्ये कोंबलं गेलेलं आहे. आणि कधीतरी आपण परत महाराष्ट्रात येऊ असं तुम्हाला वाटत असेल आणि ते वाटलंच पाहिजे. परंतु जे गलिच्छ राजकारण आता सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, ह्या गलिच्छ राजकारणाचे प्रणेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. हे गलिच्छ राजकारण त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जे काय हे गलिच्छ राजकारण आणलेलं आहे त्याचा महाराष्ट्राचा काय फायदा तोटा होतोय हा वेगळा विषय. परंतु त्यांच्या ह्या सगळ्या घाणेरड्या राजकारणामध्ये मात्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीकडे कुणी डुंकून बघायला तयार नाही, कुणी बोलायला तयार नाही. कधीतरी असे आमच्यासारख्यांनी टीका केली तर कधीतरी थोडेसे ते सभागृहात विधिमंडळामध्ये वगैरे कधीतरी बोलत असतात किंवा इकडे येऊन जातात नितेश राणेसारखे काही जण तोंड दाखवायला वगैरे. परंतु ही चळवळ जवळपास महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ जवळजवळ मेलेली आहे. हे जे आपले मराठी बांधव आहेत तिकडं जे कर्नाटकी त्यांच्यावर वरवंटा फिरतोय, त्यांच्यावर अत्याचार होतोय, मराठी संस्कृती असेल, मराठी भाषा असेल, मराठी स्वाभिमान असेल तर त्याच्यावर अत्याचार होतोय. आपण शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो. शिवाजी महाराजांचं राज्य पाक कर्नाटकापर्यंत होतं. त्यांचे बंधू तामिळनाडूमध्ये तंजावरपर्यंत त्यांचं राज्य होतं. परंतु आताचे जे राज्यकर्ते आहेत ते या शिवाजी महाराजांचा वारसा विसरलेले आहेत, त्यांची कृती विसरलेल्या आहेत. फक्त राजकारणापुरते शिवाजी महाराजांचं नाव घेतात. संयुक्त महाराष्ट्राचं तर नाव ते घेतही नाहीत. 106 हुतात्म्यांनी मुंबईच्या हुतात्मा चौकात रक्त सांडलं होतं आणि त्या हुतात्मा चौकाचं कधी संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तरी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तेवढे हे मंडळी जात असतात, वरवरची आदरांजली वाहतात हुतात्म्यांना. परंतु ज्या कारणासाठी ते 107 हुतात्मे झाले ते कारणाची पूर्तता करण्यासाठी मात्र आत्ताच्या राजकारण्यांना काही रस उरलेला नाही. छगन भुजबळ असतील, एकनाथ शिंदे असतील, हे अनेकदा सांगतात की आम्ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगाने कर्नाटकामध्ये काही वर्षांपूर्वी घुसलेलो होतो, इथं आंदोलन केलेलं होतं त्यांनी. परंतु हे जे दोन्ही नेते आहेत किंवा यांच्यासारखे अन्य नेते आहेत त्यांना सुद्धा आता ह्या सीमावर्ती भागातील मराठी लोकांचा अत्याचार दिसेनासा झालेला आहे. त्यांना त्यांची राजकीय स्वार्थामध्येच जास्त स्वारस्य त्यांना राहिलेलं आहे असंच दिसतंय. तुम्हाला आणखी काहीतरी बोलायचं होतं सर? आणखी सांगायचं म्हणजे 1960 पर्यंत हा महाराष्ट्राचा भाग होता की महाराष्ट्रातलं गाव होतं. आम्ही 1960 पर्यंत जे काही फाळं वगैरे आहेत, शेतफाळं असतील किंवा आणि इतर काही फाळं असतील ते आम्ही आजरा तालुका की जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे इथं भरलेले आहेत. त्याच्यासुद्धा जे काही भरलेले दाखले किंवा पावत्या वगैरे अजून आमच्याकडे आहेत. शिप्पूर या गावचा जर विचार केला तर 1960च्या दरम्यान यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी इथल्या शाळेचं उद्घाटन केलेलं आहे किंवा शाळेचे भूमिपूजन शिपूरची शाळा ते यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे. आणि मी जिथं उभा आहे त्याच्या बाजूलाच एक आता कर्नाटक सरकारकडं म्हणजे एक अतिथीगृह आहे की हे गृह ताराराणी संस्थांच्या काळातलं आहे की जे ताराराणी संस्थांच्या म्हणजे विश्रांतीसाठी म्हणून बांधलेलं गृह आहे की इथून ज्या वेळा ते कोल्हापूरमधून घोड्यावरून येत होते. कुठं आहे ते? कुठल्या गावात आहे? ते इथंच आहे सर, बाजूलाच आहे की ते म्हणजे ताराराणी संस्थाच्या काळात 1867च्या काळात ते बांधलेलं आहे. तर हे महाराष्ट्रात म्हणजे ताराराणी संस्थांच्या काळातलं हे अतिथीगृह आहे की इथं विश्रामासाठी हे लोक येत होते ज्या वेळा घोड्यावरून हे लोक जात सर. मी तुम्हाला विनंती करतो की आपण हे जे यशवंतराव चव्हाण यांनी ज्या शाळेचं उद्घाटन केलं होतं आणि जे तारार आणि जिथं राहायच्या विश्रांतीला, तर तुम्ही जर वेळ देत असाल तर आपण आता जाऊयात. येतं तुम्हाला आहे वेळ? हा, इथं बाजूलाच आहे. मग आपण हे इथं बोलण्याऐवजी आपण तिथं जाऊन बोलू.
गाडीतनं जाऊन तुम्हाला परत इथंच सोडतो मी. सर म्हणजे तुम्ही काय करू शकता सर, फक्त एक हे करा. कसं आहे ते आता कर्नाटक शासनाच्या म्हणजे याच्यामध्ये आहे आधिपत्याखाली, काय फक्त तुम्ही बघू शकता. पण हे तारा आणि संस्थाच्या काळातच काय केलेलं आहे, विश्रांतीसाठी बांधलेलं हे आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं दाखलंच द्यायचं म्हटलं तर अनेक आहेत ह्या भागामध्ये. हे तालुका आजरामधलं गाव, जिल्हा कोल्हापूर होतं 1960 पर्यंत, आणि 61ला मात्र हे कर्नाटकमध्ये गेलेलं आहे. अच्छा, धन्यवाद साहेब. तुम्ही फार संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जो काही इतिहास आम्हाला माहीत आहे त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही फार माहिती दिली. आम्ही तिकडं महाराष्ट्रात फार सुखी आहोत. आम्ही जे काही स्वप्न बघतो आमचे महाराष्ट्रातले लोक, त्यासाठी आम्ही जे कष्ट करतो ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळते. परंतु कर्नाटकात तुम्ही असलेल्या मराठी बांधवांना अशी स्वप्न कितीही बघितली तरी ती पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातच यावं लागतं, महाराष्ट्राचाच आधार घ्यावा लागतो. परंतु जो तुमचा नैसर्गिक अधिकार आहे तो मात्र महाराष्ट्रात येण्याचा जो अधिकार आहे तो मात्र त्या अधिकाराला आम्ही महाराष्ट्रातील लोक पाठिंबा देण्यामध्ये कमी पडतोय. आम्ही महाराष्ट्रातील लोक याबाबत म्हणजे हे आमचं मोठं पाप आहे. हे आम्ही करंटे आहोत. आणि हे कोणामुळे आहोत तर हे जे सगळे गलिच्छ राजकारण ज्या नेत्यांनी महाराष्ट्रात केलेलं आहे यांच्यामुळं महाराष्ट्रातील लोकांना सुद्धा, जनतेला, जे सामान्य जनता आहे त्यांना सुद्धा काही करता येत नाही. आपला हा व्हिडिओ जर ह्या गलिच्छ राजकारण्यांनी जर बघितला तर त्यांना काहीतरी सुबुद्धी सुचो अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.